या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। अक्कलकोट तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे। आनंद बुक्कानुरे यांनी अक्कलकोट तालुक्यात विविध आंदोलने करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेगवेगळी आंदोलनं करून सरकारला धारेवर धरलं होतं। दरम्यान यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे केले होते, परंतु राज्यात महाविकास आघाडीबरोबर असणारे घटक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं लढत असल्यामुळं तसंच आपल्याला विचारात घेतलं जात नसल्यानं आपण यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार असल्याचं आनंद बुक्कानुरे म्हणाले। मंद्रुप पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार मळसिद्ध मुगळे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अप्पाराव कोरे यांच्यामध्ये काटेकी टक्कर होत आहे। बुधवारी सकाळी 10 वाजता मंद्रुप येथील मळसिद्ध मंदिरात मंद्रुप पंचायत समिती गणाचे उमेदवार मळसिद्ध मुगळे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करणार होते। त्यासाठी हलग्यांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांकडून जयघोषही सुरू होता। 9 वाजल्यापासून वातावरण निर्मिती आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू होती। 9:30 वाजता पदयात्रा काढून 10 वाजता मंदिरात पोहोचले। यावेळी मंदिरात प्रवेश करून प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडताच मुगळे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्याची माहिती मिळाली। त्यामुळं मुगळे यांनी क्षणाचाही विचार न करता राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ रद्द केला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सोलापूर शहरावर शोककळा पसरली। या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीवर फडकावण्यात आलेला राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला। महापालिका प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रती शोक व्यक्त करण्यात आला। राज्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या अचानक निधनाच्या बातमीनं राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे। ध्वज अर्ध्यावर उतरवताना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या घटनेनंतर महापालिका परिसरात शांत वातावरण दिसून आलं। नागरिकांकडूनही शोकभावना व्यक्त करण्यात येत होत्या। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी बारामती इथं विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या निधनामुळं सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान नानासाहेब काळे विचार मंचच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी निशांत सावळे, पवन पाटील यांच्यासह नानासाहेब काळे विचार मंचाचे सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची सकाळी बातमी ऐकली। अतिशय खूप वेदना झाल्या। महाराष्ट्रामध्ये ही खूप भरून निघणं खूप कठीण आहे, कारण महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टी विचारांचा असलेला हे नेता पारदर्शक आणि तितकाच कणखर, रोखोक आणि प्रत्येक प्रशासनावर पकड असणारा नेतृत्व आज महाराष्ट्रातून हरपलंय। अतिशय वेदना होत आहेत मनाला। आज नानासाहेब काळे विचार मंचाच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण आणि पत्रकार युवक मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांना सांभाळणारे नेते होते। त्यांचं बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झालं। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष तथा लवंगीचे विद्यमान सरपंच संगमेश बगले पाटील यांनी शोक प्रकट केला। महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज निकशब्दपाती असं निधन या ठिकाणी झालेलं आहे। अजितदादांचं
कौशल्य, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा सहकार क्षेत्रामध्ये असलेला वर्चस्व आणि अभ्यास असे अनेक क्षेत्रात अजितदादांचं या ठिकाणी काम होतं. माघी शुद्ध जया एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंदिर समितीच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा विधिवत आणि भक्तिमय वातावरणात मंदिर समितीचे सदस्य हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सपत्नीक केली. पारंपरिक मंत्रोच्चार, विधी आणि धार्मिक शिस्तीत ही पूजा पार पडली. या पवित्र प्रसंगी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा तसंच विभाग प्रमुख संजय कोकिळ यांची उपस्थिती होती. माघी शुद्ध जया एकादशीचं धार्मिक महत्त्व लक्षात घेता भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.